या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। 26 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जालना शहरामध्ये जुना जालना भागातील कैकाडी मोहल्ला या भागात हळदीच्या कार्यक्रमात डीजे लावून तरुण मंडळी आपला आनंद व्यक्त करत होती। मात्र त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका तरुणाला मयत व्यंकटेश तुकाराम गायकवाड वय वर्ष 22 राहणार कैकाडी मोहल्ला जुना जालना यांचा चुकून धक्का लागला। आज धक्का लागला याचा राग मनात धरून त्यांनी मयत व्यंकटेश गायकवाड याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली। यावेळी आरोपीचा राग अनावर झाला व त्यांनी तलवार आणून मयत व्यंकटेश तुकाराम गायकवाड यांच्या डोक्यात सभासद वार केले व त्यामध्ये व्यंकटेश गायकवाड हे जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले। यावेळी नातेवाईकांनी उपस्थित ग्रामस्थांनी सोडासोड केली असता यामध्ये सोडवण्यासाठी आलेल्या एकाला पुन्हा या संशयित आरोपीनं तलवारीने वार करत जखमी केले आहे। यावेळी तात्काळ नागरिकांनी व्यंकटेश तुकाराम गायकवाड यांना एका खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले आहे। तर एक जण जो गंभीर जखमी आहे त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहेत। मात्र या अचानक झालेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। तर या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जालना शहरात संपूर्ण कैकाडी मोहल्ला व नातेवाईकांमध्ये पसरल्यानं त्यांनी दीपक हॉस्पिटल परिसर व जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये एकच गर्दी केली होती। यावेळी बोलताना कैकाडी समाजाचे नेते सुभाष पवार म्हणाले की जोपर्यंत संबंधित आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाची अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका पूर्ण कैकाडी समाजाने घेतली आहे। आता या आरोपीला पोलीस केव्हा अटक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। मात्र कैकाडी समाज बांधवांमध्ये सदर घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सराम पवार एका डीजेमुळं एक काही गाण्यामुळं डॅन्समुळं काही गातामुळं एका आमचं अंकु तुकाराम जाधवचा यांनी खात्मा केलेला आहे आणि याच्यामुळं आम्ही सगळं दीपक हॉस्पिटलशी येऊन थांबलेलो आहे। आम्हाला एक नियापाजी पोलीस स्टेशन कदीम जालना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घटना घडलेला आहे। आम्हाला एक इशय आहे, आम्हाला न्याय मिळावा आणि ते आरोपीला अटक करावा आणि किती बी अटक केल्यावर बी त्याला खून केला त्याला शिक्षा मिळावा। आणि आमचा अजून एक आदमी माणूस एक घाटी दाखवण्यामध्ये ॲडमिट आहे, याला तुम्ही शासनाने ध्यान ठेवा। आणि मी एक नागरिक, मी वाडचा आपली पत्नी नगरशोक वाडकाम 13 म्हणून मी त्याचा पती म्हणून मी वाडकरांचा आम्हाला समाजचा मुलाचा खात्मा केलेला आहे आणि त्याचा निषेध मी आज करतोय आणि त्याला शिक्षा त्याला द्यायला पाहिजे आणि पुरे आरोपी अटक व्हायला पाहिजे, अटक व्हायला पाहिजे। तो लोकांनी अन्न मत आम्ही नेणार नाही। एक आमचा कैकाडी समाजचा एक मेळावा आहे आणि दुसरा एक घटना बस स्टँडचा एक माणूस मेलता। आम्हाला DSP कटके साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं हे म्हणणं हे तुम्ही ऐका, आरोपीला अटक शिक्षा देऊ, ते म्हणत तेही शिक्षा झाली नाही। हे याच्यामध्ये निषेध मी करतो आहे। म्हटलं आमच्या समाजाला हत्या का होतो हो हत्या काऊन होतं याच्यामुळे मी जाती समाजाला निषेध करून मी कोणी बी घटना केली असेल आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याला तात्पुरती अटक व्हावी। पोलीस आम्हाला मदत काय करते काय करत नाही, पण पोलीस आम्हाला मदत करा आणि आरोपीला गुन्हेगाराला शिक्षा द्यावा हीच विनंती आहे आमची। दुखापत मोठा आहे त्याला बी हानिकारक होऊ शकते आणि तो साक्षीदार राहणार आहे, त्याला काही झालं तर शासन जबाबदार राहील, पोलीस आपला SV साहेब जबाबदार राहील। ही आपली हे गुन्हेगार राहणारे पोलीस स्टेशन जबाबदार, त्या पोरला काही झालं तर एक जुम्मेदार पोलीस स्टेशन राहील, त्या पोरला काही दुखापत झाली तर हे सांगतो मी। जालनामध्ये शास्त्री मोहल्ला मध्ये 2 गटामध्ये थोडा वाद झाला होता। त्या वादावरून मारहाण वगैरे झाली आहे। त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे तो सुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे। हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे। 7 संशयित आरोपी नाही म्हणू शकतो आपण, आत्तापर्यंत संशयित आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार।
सर घटनास्थळी खूप अस्ताव्यस्त आणि रिक्षाची तोडफोड झालेली आहे, दगडफेकसुद्धा झालेली आहे. हां, तशी माहिती पण आहे. तो आपण सगळ्या तपासमध्ये घेऊ. जे काही सखोल इन्सिडेंट झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून तो आपण इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये तो शांतता आहे सध्या शांतता आहे. पोलीस फोर्स पण डिप्लॉईड आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे. काही कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न नाही. सर अजून काही आरोपी त्यात सामील होऊ शकतात? होऊ शकते. ते आता FIR दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यानंतर आपण पूर्णपणे सांगू शकतो की किती आरोपी आहे याचे. वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस. हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे. शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिली साठी स्वतंत्र सोय, VIP गेस्ट साठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये. या पहा जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये. फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये. आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17.